पाऊस पडला, सोन्या सुवर्णाचा पाऊस पडला, सोन्या सुवर्णाचा रोपा रुजला, हळदीचा रोपा रुजला, हळदीचा आळ्यालो निळ्यालो नाल्लाचे घेतेल, आळ्यालो निळ्यालो नाल्लाचे घेतेल, गणेश देवाचे गवळणी, गणेश देवाचे गवळणी, काय हळद चढईली, काय हळद चढईली. नमस्कार, मी शुभदाचारी पंचपक्वान्नाच्या आजच्या या भागात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. पाऊस खऱ्यानीच पडत असा आणि आजूबाजूक हिरवी हिरवी गार जाल्लो असा आणि आमच्या सगळ्यांच्या पोरसात खंय ना खंय हळदीचो थांब रुजलेलो असतलो, बरोबर न्हू? तर असेच आजचो जो विषय असा तो म्हणजे हळद आणि हळदीच्या पानांचो उपयोग करून केले जाणारे पदार्थ. तर तसं बघूंक गेल्यार हळद ही आमच्या सध्याच्या जीवनात खूप महत्त्वाची असा आणि आयुर्वेदाने हळदीचे इतके सगळे उपयोग सांगलेले आहात की दैनंदिन जीवनात हळद खावप हे चुकवप म्हणजे आम्ही रोगांनी आमंत्रण दिता, अशाच पद्धतीची आमची हळद असा. तर आजचे आमचे जे सगळे पदार्थ असतात ते हळदीपासून तयार केलेले असतले. हळदीविषयी सांगपाचें जालें की हळद ही आमच्या संस्कृतीन इतकी पुरातन काळापासून आहा की शेवटी आणि त्याचे उपयोग असत, जे विविध उपयोग असत ते प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाचे असत. म्हणूनच अशें जालें की अमेरिका सारख्या राष्ट्रान हळदीचेर आपलो हक्क सांगलो. पण पुराव्यानिशी आमचेच जे गोव्याचे भूमिपुत्र आहात डॉक्टर रघुनाथ माशेलकर, आमच्या माशेल या गावचे, तर तेंच्यांनी पुराव्यानिशी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर हे प्रूव्ह केले की हळद ही अमेरिकेची नसन, ती भारतीयांची असा आणि ती भारताच्या नसात अनंत काळापासून भिनलेली असा आणि त्यांच्या लोकजीवनातलो एक भाग असा. तर अशाच ह्या हळदीच्या पानांचो पावसाळ्यात केले जाणाऱ्या काय पदार्थांचो आयज आम्ही हांगासर आस्वाद घेऊया आणि चला तर बघूया असेच हळदीच्या पानांचो उपयोग करून केलेले काय पदार्थ. तर आजच्या या पंचपक्वान्नात आम्ही जो पहिलो पदार्थ करतली तो म्हणजे अळम्यांची पोटली. आता अळमी म्हटल्यावर म्हणजे पाऊस पडल्या उपरांत आमकां सगळ्यांनी स्वप्न पडतात ती अळम्यांची, रानभाज्यांबरोबर अळम्यांचीय पडतात आणि आमचे जे जंगल हा ते इतके समृद्ध असा की ते आता अळम्यांनी भरतले. तर एक गोष्ट अशी हा की 1972च्या वन्यजीव कायद्यानुसार अशें आहा की अभयारण्य, नॅशनल पार्क, राखीव जंगल क्षेत्र ह्या सगळ्या क्षेत्रांनी संरक्षण दिल्ले असा, कारण ते नैसर्गिक अधिवास असत वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचे, म्हणजे प्राणी असो, कृमी कीटक असो ह्यांचे, आणि अशाच ह्या जाग्यांचेर अळमी आमकां जाताना दिसता. पण आणि ह्या कायद्यानुसार अळमी सारख्या पदार्थांनी म्हणजे चेर काडप हेचेर बंदी आसा आणि हो कायदो आमच्या गोंयांत खूप पयलींच्यान आसा. तर कारण अशें जाता की आज अळमी वेगवेगळ्या तरेन ओरबाडली जाता. म्हणून आजचो जो पदार्थ आसा हरशी बघूंक गेल्यार जी रानांत मेळपी अळमी असतात त्या अळम्यांपासून करपाचो असता, कारण मी माझ्या लहानपणान खाल्लेली ही अळम्यांची पोटली. पण आज ह्या पदार्थाक मी तुमकां रानातली अळमी न दाखयता बाजारांत जी आर्टिफिशियल पद्दतीन तयार करतात ती बटन अळमी घेतलेली आसा. तर आमच्या ह्या पदार्थाक आता आमकां मुख्य जाय ती म्हणजे अळमी. तर तेच्या उपरांत कांदो, जर गांवठी कांदो मेळटा जाल्यार वेल एंड गूड म्हणटा सो कांदो, हिरवी मिरसांग, लसूण आणि कोकम. जर समजा कोकमाची सोलां ना जाल्यार आगळ तुमी घालूं येता, पण आगळ घातल्या उपरांत कशें आहा की तो पानांतल्यान भायर पडटलो आणि ताका लागून कोकमाची सोलां
सगळ्यात मुख्य म्हणजे हळदीची पानं आणि ह्या सगळ्यापेक्षा मुख्य म्हटल्या आमची चूल आणि चुलीन आसपी हे इंगळे. तर हे सगळे इन्ग्रेडियंट आणि चवीनुसार मीठ हे सगळे जाय. चला तर आम्ही आजचो हो पदार्थ करून घेऊया. तर अळमी आता बघून गेल्यार आमच्या गोवा आणि कोंकण प्रदेशात खूप तरेची मेळा असली खावपा खातीर, पण त्याच्यातली कांयच अळमी म्हणजे अळमी खूप तरेची मेळटात, पण त्याच्यातली जी रोयण अळमी असत, शृंगार अळमी असत, कुर्टाळी अळमी असत, खुटयाळी अळमी असत, हे जे काहीच प्रकार असत जे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनान खाता कळ्ळें. तर ही अळमी पयली एक तर तुम्ही मोडून घेयात ना जाल्यार चिरूनय घेतल्यार जाता कळ्ळें. तर अशा पद्दतीन अळमी पयली म्हणजे ती बरी जी आमी रानासून हाडटा ती बरी अळमी पुसून घेवपाची. पुसल्या उपरांत तेचे अशे तरेन ती आमी पाकळ्यो करता. सो आयज मी ही जी बटन अळमी आहोत ती बी मी तशाच पद्दतीन तेंचे पाकळे करताय. एक गोष्ट जेन्ना तुम्ही बाजारांतल्यान अळमी हाडटा तेन्ना ती धवी आसा म्हणजे फ्रेश आसा की ना ती बघपाची. आणि जर समजा ती अशा पद्दतीन काळी जाली जाल्यार तेच्या वयली जी अशी कात आसा ती कात येता ती तुमी कात काडून घेवपाची आणि मागीर तेचो उपयोग करपाचो. आणि जर समजा हे जर खूप काळे काळे जाल्लेले आहात जाल्यार हे काळ्या काळे जाल्यार ते काडून उडोवप, ना जाल्यार ती वापरा येता. तर आमची अळमी मोडून घेतला, तेच्यान कांदो घालया. ही लसूण जरा धाडान घेऊन जाई. तर त्याच्यान कोकम घालया. आता तुमका चवीनुसार त्याच्यान मीठ घाला आणि हे मीठ घातल्या उपरांत हे सगळे एक करा. हे आता असे एक जीव करपाचे आणि एक 5 मिनटां मातशे कडेक दवरपाचे काडून. आणि आमी फुडली प्रक्रिया करूया. तर पहिली पानां घेवपाची आता हेच्या उपरांत आणि तेंची रचना अशी फुला प्रमाणे करपाची. तर नागपंचमीक केन्नाच रोहिणीची अळमी काडिनात. आणि रोहिणीची अळमी हेका लागून काडिनात की असं म्हणतात की नागोबाची आमी जर पुजा करता जाल्यार जो नागोबा ह्या रोहिणीन रावता तो नागोबा म्हणजे मागीर त्या मातयेक कशें दुखवप म्हणान नागपंचमी दिसा रोहिणीची अळमी केन्नाच काडिनात. तेच्या भायर शेतान कसलेच काम करिनात, कारण ती मातयेक वंदन करप आणि तेका लागून आमी तेंची पुजा करता. तर पानां तुमी जेन्ना पोटली करता तेन्ना ती पानां अशा पद्दतीन फुलांच्या पद्दतीन मांडप आणि ती फुलांच्या पद्दतीन मांडल्या उपरांत हेच्या मदीं हे जे सारण आसा ते सगळे सारण घालप आणि एक हळदीचें पान घेवप, तेची गांठ मारप आणि ही गांठ हे जे आमी सारण केल्लें आहा अळम्यांच्या पोटले खातीर तेचेर घालप आणि एक एक पान वरती उखलून घेवप. तर पयलींच्या वेळाचेर हेका केळीचो दोर नाजाल्यार कुमियाचो दोर असो जो घरान आसा तो बाना आसले, पण आता म्हाज्या कडेन केळीचो दोर ना कुमियाचो ना, सो तुमच्यान दोरो वापरा येता. आणि हे अशा पद्दतीन घट पोटली कशी बांदून घेवप पुरचुंडी. ही पुरचुंडी घट्ट बांदून घेवप. आता तुमचे चूल आसा जेंच्या कडेन तेंच्यांनी करूं येता. सो हे जाले इंगळे आणि ह्या इंगळ्यांचेर ही पुरचुंडी दवरपाची. जर ती इंगळ्यांचेर व्यवस्थीत शिजान येतली. जर कोणाकडे समजात म्हणजे आता काही शहरात रावपी लोक असत म्हणा, जर तुमच्याकडे चूल ना इंगळे करपाक
जाल्यार काय हरकत ना. तुम्ही गॅसीचेर अशा पद्दतीन हळदीची पानां हाडात. गॅसीचेर अशा पद्दतीन तवो जो आसता, हो जो भिडी तवो आसा किंवा धरा तुमच्याकडे नॉनस्टिक तवो आसा, तो तुम्ही गॅसीचेर दवरा आणि त्याच्या वयर तो तवो बरो तापल्या उपरांत त्याच्या वयर ही पुरचुंडी दवरात आणि पुरचुंडी दवरल्या उपरांत त्याचेर एक झापण मारात. सो ती आपोआप तयार जातली. तर आमी आमच्या चुलीन थोडी लाकडां लावया आणि तिका म्हणजे ती मंद आगीचेर करूंक जाय. सो ती जावपाक मातसो वेळ लागतलो. त्याच्यामध्ये ती व्यवस्थित इंगळ्यामध्ये ती मुरांक जायी. आता ही आमची हळदीची पोटली जाल्लेली आसा. तर आमी ती भायर काडया. तर तुम्ही बघू शकतात की हांगासर ती पानां म्हणजे व्यवस्थित म्हणजे एकदम जळान हे जाल्लेली आहा आणि आमची हळदीची पोटली तयार आहा. सादी, सोपी आणि आरोग्यवर्धक. तर अशा तरेची ही आमची अळम्यांची पोटली तयार आहा. तर अशा तरेन ही अळम्यांची पोटली तयार आसा. हेची चव तुमकां जी गांवठी अळमी आहात तशी लागची ना, हेंची वेगळी चव लागतली. पण ही आरोग्यदायी आसा. हळदीच्या पानांचे जे आरोग्यदायी सत्व असत आणि अळमी आहात हेंचे जे सगळे जे गुणधर्म आहात ते ह्या पदार्थांत गेल्लेले असत आणि सगळ्यांनी म्हणजे ट्राय करून बघपा सारकी ही अळम्यांची पोटली हा. नक्की ट्राय करा. तर फुडलो आमचो जो पदार्थ आसा तो आसा, आत्ता आमी केली ती अळम्यांची पोटली. आता आमी करूया बांगड्यांची पोटली. तर बांगड्यांची पोटलीक सुद्धा म्हणजे हळदीचीच पानां यूज करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरशी गोव्यान किंवा आमची जी कोंकण प्रांत हा म्हणजे कोंकण प्रदेश हा, तळ कोकण जाका म्हणटात, आणि गोवा ह्या प्रदेशांत जर बघीत जाल्यार बांगडे भाजपाचे वेगवेगळे पद्दती आसात. सो गिमान वेगळे तरेन बांगडे भाजतात, मागीर थंडीच्या दिसांनी वेगळे तरेन बांगडे भाजतात. म्हणजे ताजे बांगडे, सुके बांगडे न्हू, ताजे बांगडे वेगवेगळ्या पद्दतीन भाजतात. तर गिमान जर तुमी गेली जाल्यार कराड खूब आसता. तर कड्डान ते एक तर बांदप आणि व्हडलो उजो घालप आणि ते बांगडे भाजप. नाजाल्यार जर गवत आसता तर गवतान ते बांगडे बांदप आणि मागीर ते उज्यान उडवप आणि त्या पद्दतीन बांगडे भाजतात. सो तेची जी चव आसा ती एक वेगळीच चव आसता. मागीर कांय कडेन हे जे बांगडे आसतात त्या बांगड्यांनी अशेच पानांनी बांदतात, केळीच्या पानांन किंवा आनीक कित्यान बांदतात आनी तेच्या वयल्यान शेण लायतात आणि ते मागीर अशेच आगीन घालप आणि मागीर ते जशें ते शेण म्हणजे जळटा त्या इंगळ्यांचेर त्या पद्दतीन ते बांगडे थंय म्हणजे भाजान येतात. आणि पावसाच्या दिसांनी म्हणजे गवत हरशी सगळे चडशा वेळाचेर गोरवांक न्हिवचा आसला आणि अशा वेळाचेर हळदीचे पानां आसत ती वापरतात. आता कांय जाग्यांचेर केळीची पानां वापरतात, पण गोव्यान केळीची पानां वापरनात. केळीच्या पानांमदी एक वेगळो पदार्थ आसता, तेची चव आसा ती म्हणजे दिकयाळी चव मातशी त्या पदार्थाक येता. पण हळदीच्या पानांमदी बांदत जाल्यार ती चव येना, हळदीचीच चव येता आणि तो वासय हळदीचोच येता. तर आजची ही बांगड्यांची पोटली करपाक आमकां जाय बांगडे. मुख्य म्हणजे बांगडे हाडून स्वच्छ केल्या उपरांत ताका कांय वेळ आमी ताका मॅरिनेट म्हणटात तशा पद्दतीन मीठ लावप आणि हळद घालप आणि आगळ म्हणजे आंबट घालप. आमी आगळ वापरता आणि मी हेका आयज हळद घालूंक ना, कित्याक मी हळदीनच तो पदार्थ करतले, ते हळदीची पोटली करतले म्हणून मी आयज हळद घालूंक ना. हळद घालप हेका लागून की ते जे नुस्तें आहा किंवा कसलेंय नुस्तें, बांगडेच न्हू कसलेंय नुस्तें जेन्ना ते स्वच्छ केल्या उपरांत मीठ घातल्या उपरांत जेन्ना ताका हळद घालून दवरता, आमी फ्रिजान दवरून नाल्यार कशानय दवरून ती जास्त काळा खातीर ते टिकान उरता. म्हणजे मीठ आणि हळद हे
त्या म्हणजे माशांक किंवा खंयचे म्हणजे चिकन सुद्धा असल्या ते जास्त वेळा खातीर दवरता. तर ताका लागून हळद आनी मीठ घालप हे म्हत्वाचें आसता. तेच्या उपरांत हे बांगडे करपाक लागून आमकां जाय लसूण आणि मी ऑलरेडी त्याच्यान भिंडांचो आगळ घातला. जर आगळ ना जाल्यार सोला घेवं येता म्हणून सोला आणि मिरी पूड म्हणजे चव जास्त वाडा गाय म्हणून मिरी पूड, थोडोसो गरम मसालो आणि थोडोसो तांबडो मसालो म्हणजे फुट्या मिरसांग्यांचो, तांबडो न्हू फुटे मिरसांगे. मीठ ऑलरेडी लायिल्लें आसा सो ताका लागून मीठ लावपाची गरज ना आणि हळदीची पानां. तर हेची सुद्दां आमी एक पोटली बांदतली, पण ही पोटली बांदपाची पद्दत वेगळी आसा. अळम्यांची पोटली वेगळी जाली आणि ही पोटली आमी वेगळे तरेन करतली. बांगडे घेवया आणि ह्या बांगड्यांचेर आमचे हे जे हे आहा हे सगळे घालपाचे. तुमकां जर दिसता की आंबट जाय जाल्यार तुमी कोकम आसा तेचे बारीक तुकडे करून घालू शकता, म्हणजे भिंडाची सोलां घालू शकता. म्हाका मातशी मिरी पूड चड आवडटा म्हणून मी मिरी पूड एक्स्ट्रा वापरते ते ह्याच्यात. तुमकां तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरी पूड वापरा येता. थोडोसो गरम मसालो आणि थोडोसो तांबडो मसालो. आता हे जे सगळे आसा ते मिश्रण व्यवस्थित ह्या बांगड्यांनी लावपाचा. तुम्ही जाय जाल्यार हे पयलींच लावन दवरूं येता एका मिश्रण अशें. तर हे लायल्या उपरांत परत आमी हळदीची पानां घेवया. तर मोठी जी पानां आसतली ती खालती दवरपाची. अशा पद्दतीन ही पानां मांडून घेवपाची. तेचेर हो जो बांगडो आहा तो दवरपाचो. तर हे पान आहा ते अशा पद्दतीन घेवपाचे. तर हे पान येयले की आमी जो पुडो बांदता तो पुडो बांदलेल्या सारखे हे. आता हे सायडीचो आमी असो वयर हाडला, मागीर दुसऱ्या सायडीचो आहा तो व्यवस्थित फोल्ड करून आमी दुसऱ्या सायडीन घेवया. तर आणि अदळ सांगल्या प्रमाणे दोर बांदात, पण आता म्हाज्या कडेन दोर ना म्हणून मी दोरो वापरते. तर हे पानां इतकी घट जाल्ली आहा की ती व्यवस्थित तो दोरो हेचेर घट्ट बांदून घेवपाचो. तर ही आमची बांगड्याची पुरचुंडी तयार जाली आणि ही बांगड्याची पुरचुंडी जाल्या उपरांत परत तर सगळे इंगळे आहात ते ह्या पोटलेचेर घालप. आणि जर तुमच्याकडे सोण्णां आहात जाल्यार तुम्ही ती सोण्णांय घालू शकता हेचेर. तर अशा पद्दतीन ही आमची पुरचुंडी किंवा ही पोटली तयार जाता. तर आता परत जशी अळम्याच्या पोटलेक एक 15-20 मिनटां लागली तशी ही बांगड्याकय एक 15-20 मिनटां लागतली. तर आता एक गोड पदार्थ करूया. तुमच्या आमच्या घरात सदांच हो गोड पदार्थ करतच असतले, पण जेन्ना पावसाच्या दिसांनी करतात किंवा दिवाळी मेरेन करतात तेन्ना त्या गोड पदार्थाक एक वेगळी टेस्ट आसता आणि ती बी हळदीच्या पानांक लागून. तर आमी गोडसा करता, भाताचा गोडसा. तर हे गोडशे करूंक आमकां लागतले तांदूळ आणि हे गावठी सुरे तांदूळ असत. तुमच्याकडे जे सुरे तांदूळ उपलब्ध असत ते तुम्ही उपयोग करू शकतात. मागीर त्याच्या उपरांत डाळ, चण्याची डाळ ना की तूर डाळ ही मी जराशी फुगोवन घेतलेली आहा. गोडसाण तुमकां जशा पद्दतीन जाय जेवढी जाय ते त्यानुसार तुम्ही गूळ वापरात.
चवी खातीर वेलची वेलचीचो पिठो केल्लो आसा, दूध नारळाचे आणि हळदीची पानां, चवीनुसार मीठ. तर चला तर हे जे गोडशे आहा भाताचे ते करूया. तर तांदूळ धुवून घेऊन ते सगळ्यात पयलीं भांड्यान घेवया. आणि हे तांदूळ आमकां चुलीचेर शिजोवंक दवरूंक जाय. आणि ते शिजोवंक दवरतना जर गरम पाणी असा घातला तांदळांनी जाल्यार म्हणजे बेगिना शिजून येतले. आणि ते शिजताना त्याच्यान अशे गाठी करून घालपाचे हळदीचे पानाचे. आणि तेका शिजाने आमी धांपण दवरुया. तर हळदीच्या पानांची जर गितां बघली जाल्यार म्हणजे जर एखादा शुभ कार्य असता तेन्ना हळदीची म्हणजे शुभ कार्य म्हणजे आता समज लग्न बी आहा जाल्यार लग्नान हळदीचं गीत असता. तशेंच गोव्यातलो जो धनगर समाज आसा त्यांच्या धनगर समाजात सुद्धा हळदी वयल्यान एक गीत आहा आणि ते लग्नाच्या वेळारच म्हणटात. तो असं आसा की हळदळी कुटीते बारीकू बारीकू हो बारीकू बारीकू हो अन नवऱ्याच्या आई बानू अशा मोरशा सरा हो मोरशा सरा हो हळदळी कुटीते बारीकू बारीकू हो बारीकू बारीकू हो. तर अशा पद्धतीने मग आई बाबांना बोलावतात. मागीर तेंच्यामध्ये जी तेंची भयण भाव आसा तेंकां आफयतात. मागीर काकी चुलतो हेंकां सगळ्यांनी अशा पद्धतीन आफयतात ते हळदीच्या गितान. म्हणजे जशी बाकीच्या इतर समाजामध्ये जे हळदीचा गीत म्हणतात तशा पद्धतीनच. आणि जी लोकगीतां आहात त्या लोकगीतांमध्ये अधूनमधून खंय तरी ह्या हळदीचो उपयोग आणि हळदीचो उल्लेख आमकां जाल्लो दिसान येता. आणि एक अशी ती म्हणे आसा पी हळद हो गोरी. तर सौंदर्याचं प्रसाधन जे आसत वेगवेगळे तर त्याच्यामध्ये सुद्धा हळदीचो उपयोग जाता. तर सुंदर दिसपाक जाय जाल्यार म्हणटा की हळद पी मागीर तूं गोरा जातलें. हे एका एक ऊब येयला आणि आता आमी त्याच्यात दाळ घातली. जेन्ना अशी हळदीची पानां घालतात तेन्ना एक तरेचो वास त्या पदार्थाक येता. तर आता तेका परत जरा शिजाने परत ऊब दिवया. तर हो तांदूळ शिजत येयला त्याच्यान आमी नाल्लाचं दूध घालया. तुमकां जितक्या जाड जाय किंवा पातळ जाय त्याच्यानुसार तुम्ही पाणी जाय जाल्यार जास्त भितर घालू शकतात. तर हे आता व्यवस्थित शिजलेलं आहा. त्याच्यात आमी तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यात गोड घाला. तुमकां जितल्या प्रमाणान गोड जाय तशें गोड घालात. आणि चवी पुरती वेलची. आणि फाटल्या एपिसोडान मी सांगलेलं आहे की जेन्ना आमी गोड वापरता तेन्ना मिठाचं प्रमाण खूप कमी करपाक जाय. कारण मिठान ऑलरेडी ते एक खारटपणा असता. तेका लागून मिठाचं प्रमाण कमी घेवपाचा. जाय जाल्यार तुम्ही परत त्याच्यात मीठ घालू शकता तुमच्या चवीनुसार. कमी जाल्लेला मीठ जर एखाद्या पदार्थान कमी जाला मीठ जाल्यार त्याच्यात परत मीठ घेवं येता. पण खारट जाल्लेलो जो पदार्थ आसा त्याच्यातलं मीठ काडपाक मेळचा ना. म्हणून कमी मीठ वापरात. जाय जाल्यार मी परत हे करते. आता एका एक ऊब येऊ नये त्याच्यानंतर आमचो हो पदार्थ
तयार जातलो. हे आमचे गोडशे तयार आसा. आमी उतरी आता सकयल. तर हे आसा गोडशे भातापासून तयार केलेले आणि त्याच्यात आम्ही हळदीची पानं घातल्या. तर तुम्ही जेन्ना भातापासूनच केल्ले न्हू, हे पारंपरिक पद्धतीन अशा पद्धतीन गोडशे करतात. पण जर समजा तुम्ही शिरो करतात, रवो करपाचो जालो, पातळ रवो, जाल्यार त्याच्यान सुद्धा हळदीचे पान घालूं येता. शेवयो करतात जाल्यार त्याच्यान सुद्धा हळदीचे पान घालूं येता. साबुदाण्यांची जो आम्ही मणगणें करतात त्याच्यान सुद्धा हळदीचं पान घालूं येता. तर त्याच्यामुळे जे नैसर्गिक घटक आहात जे हळदीच्या पानात ते त्या पदार्थात उतारतात आणि त्यांचो आमकां फायदो जाता. तर तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा. तर हे असले आईच्या पगतीच्या पक्वान्नातले 3 पदार्थ ज्याचे साधे सोपे आणि सरळ पद्धतीन जे गेली अनेक वर्षा तुम्ही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीन खायत असा. आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग असा. अळम्यांची पोटली, बांगड्यांची पोटली आणि हे गोडशे ज्याच्यात हळदीचे पान घातला, हे तुम्ही नक्की करून बघा. आणि ते जर तुम्ही पहिली करी तर ते कशा पद्धतीन करी हे आमकां तुम्ही कळोवपाचे. खंय ते तुम्ही जाणा, सकयल डिस्क्रिप्शन बॉक्स आसा किंवा कमेंट बॉक्स आसा, त्या कमेंट बॉक्सान तुमचे कमेंट करात, आमच्या मेरेन पावतले. आणि परत मेळया अशीच एखादी साधी सोपी सरळ पद्धतीन जावपी जी आरोग्यवर्धक रेसिपी आसा किंवा पदार्थ आसा जो आमच्या आठवणीतलो आसा. तुमकांय बी याद आसतलो, म्हाकाय बी याद आसतलो, तुमकांय आवडटलो, म्हाकाय आवडटलो असो. तर परत मेळया पंचपक्वान्नाच्या आणि एका एपिसोडात. तोपर्यंत धन्यवाद.